श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत? आय होप तुम्ही मजेतच असणार. चला तर मग न्यू व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मी उर्मिला व्लॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. अधिक मास 2026. अधिक मासात मुलींनी आईची ओटी का भरावी, हा भरपूर जणांना प्रश्न पडला आहे आणि त्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगणार आहे. कारण दरवर्षी काय असतं की आईनी मुलीची ओटी भरायची, पण ह्या वर्षी 2026मध्ये असं आहे की मुलींनी आपल्या आईची ओटी भरायची. मग का भरायची, कशासाठी, काय आहे यामागलं शास्त्रीय कारण, तर मी हे सविस्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा फ्रेंड. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मात अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम मास हा अतिशय पवित्र मानला जातो. हा महिना साधारणपणे 3 वर्षांनी एकदा येतो आणि या काळात पूजा, दानधर्म, व्रत आणि धार्मिक विधींना विशेष महत्त्व मानलं जातं. त्यामुळे या महिन्यामध्ये, अधिक मास महिन्यामध्ये, दानधर्म, व्रत आणि धार्मिक आईप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मुलगीने आपल्या आईने केलेले संगोपन, प्रेम आणि त्याबद्दल आदर व्यक्त करण्यासाठी ही परंपरा पाळते. सौभाग्य आणि समृद्धीसाठी म्हणजे धार्मिक मान्यतेनुसार अधिक मासात आईची ओटी भरल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. त्यामुळे यावर्षी आईची ओटी ही मुलींनी भरावी अशी परंपरा म्हणजे प्रथा ह्या वर्षी निघाली आहे. त्यामुळे पुण्यप्राप्तीसाठी म्हणजे काय आहे तर ते सांगते मी तुम्हाला. अधिक मास हा दानधर्माचा महिना असल्याने या काळात केलेले दान आणि सेवा विशेष पुण्यकारक मानले जाते. नात्याचे प्रेम वाढवण्यासाठी आई आणि मुलीतील स्नेह अधिक दृढ व्हावे आणि कुटुंबातील जिव्हाळा टिकून राहावा अशी ही श्रद्धा आहे यामागील की अधिक मासात मुलींनी आपल्या आईची ओटी भरावी. म्हणून ओटी का भरतात म्हणजे सामान्यतः ओटीमध्ये काय काय भरावे लागतात ही सामग्री आता मी तुम्हाला सांगते थोडक्यात. सामान्यतः खालील म्हणजे आता मी जी वस्तू सांगणार आहे त्या सांगते आता. कारण सर्वप्रथम तुम्ही हळदी कुंकू, नारळ, फळे, साडी किंवा वस्त्र तुम्हाला जे शक्य असेल ते घेऊ शकतात. तांदूळ, धान्यामध्ये तांदूळ, गहू आणि दक्षिणा म्हणून पैसे देऊ शकतात. धार्मिक श्रद्धा तुम्हाला जे शक्य असेल ते तुम्ही देऊ शकतात. समजा त्यामध्ये ओटीच्या सामानामध्ये तुम्ही नारळ, मेहंदीचा कोन असतो तो, हळदी कुंकू किंवा सिंदूर, गजरा अशा प्रकारे तुम्ही ओटीच्या ह्याच्यामध्ये देऊ शकतात. ही प्रथा सर्वत्र सारखीच नसते. महाराष्ट्रातील काही भागातच विशेषतः अधिक मासात ही परंपरा पाळली जाते. ही मुख्यतः श्रद्धा आणि कौटुंबिक संस्काराशी संबंधित प्रथा आहे. धर्मग्रंथात सर्वांसाठी बंधनकारकच नियम म्हणून नमूद नाही, पण अनेक कुटुंबात ती भक्तिभावाने केली जाते. कारण आईची ओटी ही मुलगी भक्तिभावानेच भरत असते. कारण हे एक सुवासिनीची ओटी भरल्याप्रमाणे असतो. त्यामुळे प्रत्येक मुलगी ही आपल्या आईची अधिक मास महिन्यामध्ये ओटी भरते. अशा प्रकारे प्रत्येक मुलगी ही आपल्या आईची ओटी भरून अधिक मास महिन्यामध्ये ओटी भरून तिची पूर्ण हे करून सुवासिनीचं पूर्ण शृंगार घरून तिची ओटी भरतात आपापल्या आईची. अशा प्रकारे ओटीचं सर्व सामान मी तुम्हाला सांगितलं आहे आणि का भरावी ती पण सांगितली आहे. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि कोणी ओटी आपल्या आईची भरली ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करायला विसरू नका. चला तर मग फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. बाय बाय फ्रेंड. श्री स्वामी समर्थ.